नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? ओ थांबालेले सध्याच्या IPL मॅचेस वर्णन तुमच्या पद्धतीनं कसं कराल ते तरी सांगा. माझ्या स्टाईलमध्ये सांगू. बॅट्समनला हे मिळतंय आणि बॉलरला मात्र एवढा फरक आहे, एवढा फरक. बॅट्समनचे लाड हे देऊन केले जात आहेत आणि भर उन्हाळ्यामध्ये बॉलर्सना मात्र मिरच्या दिल्या जात आहेत, मिरच्यांची धुरी दिली जाते. अहो, हे सामने चाललेत का काय? हे काय स्कोर कार्ड आहेत की काय? कारण ह्या सगळ्या धाव फलकांकडे बघून मी तर फ्लॅट झालेलो आहे, ॲब्सोल्युटली फ्लॅट झालेलो आहे. मान्य आहे, बॅट्समनची ताकद वाढलेली आहे, बॅटमध्ये असे गुण आलेले आहेत की ज्याच्यामध्ये बॉल लांब मारणं शक्य होतं आहे, फिटनेस वाढलेला आहे, विकेट या पाटा झालेल्या आहेत, बाउंड्री लाईन छोट्या झालेल्या आहेत, सगळं 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 मला मान्य आहे. अहो, पण तरीही हे धावफलक बघितल्यानंतर मला तरी थक्क होऊन व्हायला होतं आहे. कारण या IPLमध्ये ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला नजर टाकायला मिळते, बॅट्समन जी तडफ दाखवत आहेत आणि बॉलरचे जे हाल होत आहेत ते बघून मला तरी त्रास होतो आहे. कारण हा बॅट बॉलमधला जो काय म्हणतात त्याला बॅलन्स आहे, त्या बॅलन्सला किंचित धक्का लागला आहे असं माझं मत आहे आणि त्याच्याविषयीच आज मी बोलणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. IPLचे रंग दिसायला लागलेत आणि या रंगामध्ये एकदम तिखट जाळ असा रंग दिसतोय मिरचीचा आणि दुसरीकडे आल्हाददायक हापूस आंब्याचा सुद्धा रंग दिसतोय. हे मी म्हणतोय त्याला कारण असं आहे की एकीकडे बॅट्समनची लयलूट चाललेली आहे, त्यांचे लाड चाललेले आहेत, मांडीवर बसून त्यांना जणू काय आमरस भरवला जातोय आणि दुसरीकडे मात्र बॉलर्सना उलटं टांगून त्यांच्या नाकाला मिरचीची धुरी दिली जाते. असं गमतीदार कार्टून माझ्या नजरेसमोर येतं आहे. अहो, कारण या IPLमध्ये किती वेळेला 250च्या पुढचा धावफलक हा बॅट्समननी ओलांडून दाखवलेला आहे. 20 ओव्हरीमध्ये 250 हे कशाला म्हणतात? किती धोपाटणं हे बॉलर्सच्या बाबतीत चालू आहे. मी मगाशी म्हणलं तसं विकेट फ्लॅट आहेत, बाउंड्री लाईन छोट्या आहेत आणि त्याचबरोबर बॅट्समनची क्षमता, विचारशक्ती ह्या सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे हा बदल दिसतोय. पण अगोदर म्हणल्याप्रमाणे बॅट बॉल बदलत द्वंद्व दिसत नाही आहेत, ज्याचं मला दुःख आहे. एकीकडे असं दिसतंय की सनरायझर्स हैदराबाद, KKR, राजस्थान रॉयल हे 3 संघ जे आहेत ते सुरुवातीपासूनच आक्रमणाची भाषा करतायत. याच्यातल्या सुनील नरीनची गंमत काय बघा. सुनील नरीन जे मला कलकत्ता नाईट रायडरच्या खेळाडूंसंदर्भात किंवा काही कोचेसशी बोलणं केलं थोडंसं, तेव्हा मला असं कळलं की सुनील नरीन हा एकदम गमतीदार खेळाडू आहे. प्रचंड अनुभव त्याला T20 क्रिकेटचा आहे, कारण तो जगभर T20चे सामने रशीद खान, आंद्रे रसेल प्रमाणे खेळत असतो. त्याला प्रचंड डिमांडसुद्धा आहे, कारण तो खराखुरा अष्टपैलू खेळाडू आहे. मान्य आहे, तो बॅटिंग करू शकतो, पण या IPLमध्ये तो बॅटचे तडाखे जे काही मारतोय, 20, 25, 50 धावा करून तो थांबत नाही आहे. 50, 70, 80चा टप्पा ओलांडला आणि नंतर तर गेल्या सामन्यामध्ये त्यांनी शतकसुद्धा झळकावून दाखवलं. समोर तगडे बॉलर होते तरी त्याचं आक्रमण अजिबात थांबलं नाही. KKR टीममध्ये दणकट बॅटिंग ऑर्डर असून सुद्धा सुनील नरीनला ओपनिंगला पाठवड्या वाचून पर्याय उरत नाही आहे, इतका त्याचा खेळ चांगला झाला आहे. गमतीची गोष्ट ही आहे की म्हणे तो बॅटिंगची प्रॅक्टिसच जास्त करत नाही. तो म्हणतो मला KKR टीममध्ये बॉलर म्हणून घेतलं आहे, अ बॉलर हू कॅन बॅट अ बीट. त्यामुळे मी कॉम्प्लिकेट करणार नाही, मी प्रॅक्टिस करणार माझ्या कॅरम बॉलची, मी प्रॅक्टिस करणार माझ्या ऑफस्पिनची, मी बॉलिंगची प्रॅक्टिस करणार, मी बॅटिंगची प्रॅक्टिस करून स्वतःच्या डोक्याचं दही नाही करणार की अरे मी सुद्धा बॅट्समन आहे. अजिबात नाही, माझी बॅटिंग हे बोनस आहे असं तो गमतीने म्हणतो. एक तर हा खेळाडू प्रचंड मुखदुर्बळ आहे, जास्त बोलताना दिसत नाही. परंतु श्रेयस अय्यरचं म्हणणं असं आहे की T20च्या मॅचमध्ये जेव्हा संघ थोडासा अडचणीत सापडतो तेव्हा सल्ला कोणाचा घ्यायचा, तर सुनील नरीनचा. आणि सुनील नरीन ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवतोय. कालचं त्याचं शतक वाया गेलं याचं मला वाईट वाटलं, पण दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनी जो काही धडाका लावलेला आहे, विजयाचा धडाका, भन्नाट बॅटिंगचा धडाका, आणि याच्यामध्ये जोस बटलरनी 2 जी शतकं केली आहेत, क्या बात आहे, क्या बात आहे.
के के आर विरुद्धच्या मॅचमध्ये तर शेवटच्या 5 ओव्हरीत 80 जवळजवळ धावा हव्या होत्या आणि हा जो काही धावफलक होता तो असं वाटलं की आता संपूर्णपणे राजस्थान रॉयल्सच्या आवाक्याच्या बाहेरचा गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर रॉमन पॉवेलनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समनची ताकद दाखवून दिली आणि जोस बटलरनी शांतपणे एक्झिक्यूट केलं जे काही टार्गेट होतं ते, आणि राजस्थान रॉयल्सनी एक अजब विजय मिळवून दाखवलेला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सची जी मी पहिल्यापासून पाठराखण करतोय त्याला कारणं आहेत हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा बोलून दाखवलं आहे. कारण त्यांच्या बॅटिंगमध्ये दम आहे आणि त्यांच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. ट्रेंट बोल्टसारखा खेळाडू आहे जो बऱ्याच वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढायची हिंमत दाखवतो. चेहल आहे, अश्विन आहे, आणि या सगळ्यांमुळेच राजस्थानचा संघ हा समतोल वाटतोय. आणि दुसरीकडे हिटमन म्हणजे आपल्या रोहित शर्मानी अफलातून शतक केलं. अजब वातावरण होतं वानखेडेवरचं आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईच्या मॅचला सुपर्ब म्हणजे धमाल आलेली आहे. हिटमननी शतक केलं ज्याची लोकांनी वाहवा केली आणि त्याचबरोबर बॉलर्सच्या मुद्द्यावरती परत चर्चा झालेली आहे. हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशिपवरनं परत चर्चा झालेली आहे. हार्दिक पंड्याचं मला खरंच कळत नाही आहे कारण IPLचा हंगाम चालू होत असताना नवीन बॉल पहिल्या 2 ओव्हर टाकण्याची हिंमत त्यांनी दाखवली. जोरदार रनअप घेऊन त्यांनी बॉलिंग करून दाखवली. तेव्हा वाटलं हार्दिक पंड्या फुल्ली फिट होऊन परत आलेला आहे आणि काहीतरी चांगलं करून दाखवू इच्छितो. परंतु पुढच्या सामन्यामध्ये त्यांनी तशी गोष्ट केलेली नाही आहे. नंतर त्यांनी बॉलिंग टाकायची हिंमत केली ती त्याच्या अंगलटी आलेली आहे. कारण ते साहस हे साहस नाही तर दुस्साहस ठरलेलं आहे. कारण शेवटच्या ओव्हरीमध्ये महेंद्रसिंग धोनीनी त्याला 3 षटकारांसह 20 धावपेक्षा जास्त धावा चोपून काढल्या ज्यांनी सामन्याला कलाटणी नाही मिळाली पण मानसिक धक्का जो आहे तो मुंबई इंडियन्सला नक्कीच लागलेला होता. त्यामुळे प्रश्न ऐरणीवर आलेला आहे की कॅप्टनशिपच्या बाबतीतही हार्दिक पंड्या चांगलाच कमी पडतोय. बॅटिंगमध्ये त्याची जास्त चमक येत नाही आहे, बॉलिंगमध्ये त्याला मार पडतोय, दडपण त्याच्यावरचं प्रचंड वाढत चाललेलं आहे. मुंबई इंडियन्सचा जो कोचिंग स्टाफ आहे तो म्हणतो की त्याला सिंगल आउट करणं हे बरोबर नाही, ज्याच्याशी मी सहमत आहे. पण दुसरीकडे हार्दिक पंड्या मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप बिंदास आहे हे दाखवायला जातोय. तिथं खरं तर गेम आहे. केविन पीटरसननी मत व्यक्त करताना सांगितलं की जेव्हा असं दडपणाची वेळ असते तेव्हा खोटी खुशी दाखवू नका. असेल तुम्हाला अडचण काही त्याच्यात चुकीची गोष्ट नाही, फक्त ती लपवायला जाण्याच्या नादामध्ये जास्त खुशी दाखवू नका कारण त्यांनी तुमची एनर्जी ही ड्रेन आउट होते. हार्दिक पंड्याच्या बाबतीत आत्ता तेच चाललेलं आहे. बॅटिंग बॉलिंग कॅप्टनशिप तिन्ही ठिकाणी त्याला अपयश येतं आहे. संघ चांगले सामने महत्त्वाचे सामने जिंकत नाही आहे आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सवरचं दडपण वाढतं आहे, हार्दिक पंड्याविरुद्धचं दडपण वाढतं आहे आणि त्याचा परिणाम हा त्याच्या T20 वर्ल्ड कपच्या टीममधल्या समावेशाविषयी होणार आहे. एकीकडे हार्दिक पंड्याला पर्याय म्हणून शिवम दुबेकडे बघितलं जात आहे पण शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्स बॉलिंगच देत नाही आहे जे भारतीय संघ व्यवस्थापनाला चालणार नाही आहे. कारण जी जागा हार्दिक पंड्याला दिली जाते ती बॉलिंग ऑलराऊंडरची जागा दिली जाते, अ बॉलर हू कॅन बॅट अशी ती जागा आहे. त्यामुळे शिवम दुबेला पुढच्या काही सामन्यांमध्ये काही प्रमाणात तरी बॉलिंग करून दाखवायला लागेल जर त्याला अमेरिका आणि वेस्ट इंडिजला जायचं असेल, जर त्याला हार्दिक पंड्याला टक्कर देऊन टीममध्ये जागा मिळवायची असेल. आत्ताच्या घडीला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर भारतीय संघाकडे नाही आहे. दुसरीकडे विकेट किपिंगमध्ये खूपच जास्त पर्याय उपलब्ध होत आहेत कारण दिनेश कार्तिकनी धुमाकूळ घातलेला आहे. एक अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये जो खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून शांतपणे कॉमेंट्री करत होता तो नंतर ते कोट उतरवून रंगीत कपडे घालून RCB संघाकरता जी काही चमत्कारिक कामगिरी करून दाखवतोय ते बघून मला तरी थक्क व्हायला होतंय. त्याच्या बॅटमधनं जो काही बॉल सुसाट गोळीसारखा निघतोय ते बघून अचंबित व्हायला झालेलं आहे. कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांनी केलेली बॅटिंग, त्यांनी मारलेल्या 7 सिक्सर, बाप रे बाप. त्यामुळे रोहित शर्मा गमतीने त्याला मॅचमध्ये म्हणलेला आहे की जणू काही दिनेश कार्तिक हा परत एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावायचा प्रयत्न करतोय. संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये, रिषभ पंत फिट होऊन परत आलेला आहे. त्यामुळे विकेट किपरची वानवाच नाही आहे, भरपूर चॉईस भारतीय संघाला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या टीमच्या संभाव्य निवडीबाबत मी नंतर बोलणारच आहे.
आत्ताच्या घडीला IPLच्या मध्ये मला 2च मुद्दे मांडायचे होते. फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची जी वानवा आहे ती भरून कशी काढणार. प्रत्येक संघ, नॉट ओन्ली भारतीय संघ, प्रत्येक संघ, IPLचा प्रत्येक संघ, आणि त्याचबरोबर बॉलरच्या बाबतीत काय करणार. कारण जर का एवढा मार बॉलरला पडत असेल, स्टार्कचं उदाहरण घ्या, दादा बॉलर आहे पण आत्ताच्या घडीला तो थकलेला वाटतोय. प्रत्येक सामन्यामध्ये त्याला 50 रनच्या जवळपास मार पडतोय. आणि त्याचबरोबर एका खेळाडूच्या बाबतीत मात्र मला जास्त सहानुभूती नाही आहे, आणि तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेल, ज्याला मी गाजर खेळाडू म्हणतो. डोक्याला काठी लावलेली आहे, त्याला पुढं गाजर लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला डोळ्यासमोर ते गाजर दिसतं, खायला मिळत नाही. अशी अवस्था ग्लेन मॅक्सवेलची गेले कित्येक वर्ष IPLच्या टीमबाबत झालेली आहे. विविध संघांकडनं तो खेळलेला आहे. 10 मॅचमधनं एखादी मॅच तो अशी फिरवून टाकतो की लोकांना वेळ लागतं आणि वाटतं हा सातत्याने अशी खेळी केली तर हा काय महान खेळाडू होईल. परंतु नंतर सातत्याने त्याला अपयश आलेलं दिसतंय. RCB संघाने शेवटी त्याला रेस दिली, त्याला टीमच्या बाहेर बसवलं, आणि आता तो IPLच्या बाहेर गेल्या जमा आहे. मेंटल आणि फिजिकल प्रॉब्लेममुळे असं त्याचं म्हणणं आहे की त्याला फटीग आलेला आहे, थकवा आलेला आहे, प्रॉब्लेम आलेला आहे, आणि त्याला टॅकल करण्याकरता तो मॅचेसमधनं बाहेर पडल्यात जमा आहे. अजूनही काही परदेशी खेळाडू असे आहेत की ज्यांना भरमसाठ पैसे देऊन अक्षरशः फ्रँचायझीनी विकत घेतलेला आहे खेळण्यासाठी, परंतु त्यांचा परफॉर्मन्स हा त्या मानाने फारच सामान्य राहिलेला आहे. भारतीय खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा काही नावं अशी आहेत की ज्यांच्याकडनं अपेक्षा खूप जास्त आहेत, तेवढ्या अपेक्षांना ते उतरलेले नाही आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जसं KL राहुलच्या बाबतीत आहे की तो एकीकडे कॅप्टनशिप करतोय, दुसरीकडे हार्दिक पंड्याप्रमाणेच त्याला सुद्धा सॉलिड अपयश येतं आहे. कॅप्टन म्हणून अपयश येतं आहे, बॅट्समन म्हणून अपयश येतं आहे. त्यामुळे त्यालासुद्धा भारतीय संघात जर का प्रवेश परत T20च्या मिळवायचा असला तर आत्ताच्या घडीला तरी पुढच्या सामन्यांमध्ये त्याला चमत्कारिक कामगिरी करायला लागेल. कारण पूर्ण बॅट्समन म्हणून आत्ता त्याची जागा होणं कठीण आहे. आणि विकेट कीपर बॅट्समन म्हणून परत एकदा संघ व्यवस्थापनाने KL राहुलला जर का जास्त पसंती दाखवली तर ती गोष्ट अत्यंत विचित्र ठरणार आहे. कारण रिषभ पंत, संजू सॅमसन हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघायला खूप मजा येते. बॉलरचं खरोखर वाईट वाटतंय, सहानुभूती त्यांना द्यावीशी वाटते की अरे हे चाललंय काय, जणू काही 4 ओव्हरमध्ये मार खाण्याकरता त्यांना टीममध्ये घेतलंय की काय, अशी भावना माझ्या मनामध्ये येते. काही मोजके बॉलर्स असे आहेत की जे या अडचणीतनं सुद्धा मार्ग काढतायत, कमी धावा देत आहेत, त्यांचा दबदबा आहे. राशिद खान अजून तेवढा पेटलेला नाही, पण जसप्रीत बुमराच्या बॉलिंगमध्ये ती चमक दिसते. हे सगळे विचार मी माझ्या तोंडातनं तुमच्यासमोर मांडले. तुमचे विचार काय आहेत हे ऐकायला मी उत्सुक आहे. बॉलरवरती अन्याय होतोय, बॅट्समनला आंबा मिळतोय, आणि बॉलरला मात्र लाल मिरच्यांची धुरी मिळते, असं मी मत व्यक्त केलं. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूबचं अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक तुम्हाला आठवण करतो, काल मी अजून एक क्लिप पोस्ट केलेली आहे. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करायची माझी इच्छा आहे. 24 तारखेला संध्याकाळी पुण्याच्या पौड रोडवरील सांदन रेस्टॉरंटमध्ये एक वेगळा कार्यक्रम मी सादर करणार आहे. आणि त्याच्यानंतर मस्त जबरदस्त खास व्हेजिटेरियन जेवणसुद्धा असणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर त्या क्लिपकडे जावं, ते बघावं, त्याप्रमाणे आपलं सीट जी आहे ती रिझर्व करावी. कारण आम्ही 80-90 जणांनाच अकोमोडेट करू शकणार आहोत. काही महाभागांनी मला प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की या कार्यक्रमाला सचिन येणार आहे का. काय म्हणू मी, म्हणजे या हे जो संध्याकाळ आहे, खास संध्याकाळ आहे, ज्याच्यामध्ये मी 100 मिनिटाचा माझ्या संपूर्ण अनुभवाची शिदोरी उघडणारा कार्यक्रम सादर करणार आहे. आणि नंतर जबरदस्त जेवण देणार आहे. त्या 850 रुपयाच्या पर हेड कॉस्टमध्ये त्यांना सचिन तेंडुलकरला सुद्धा भेटायचं आहे. मी काही बोलू शकत नाही. मी एवढंच म्हणू शकतो, सचिन अजिबात वाढदिवसाला पुण्यामध्ये येणार नाही आहे. कार्यक्रम मी सादर करणार आहे, नंतर जबरदस्त जेवण आहे. आणि त्याचबरोबर अजून एक आकर्षण जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सचिनचे काही मोजकेच परंतु दुर्मिळ मेमोरेबलिया हे सुद्धा त्यावेळेला जे कोण या कार्यक्रमात भाग घेतील त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे
प्लीज पिक युअर फोन अप आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुमची सीट रिझर्व करा. त्यामुळे भेटूयात लवकरच पुढच्या क्लिपमध्ये. बाय बाय.